पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई करत पोलिसांनी 13,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तर या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। रत्नेश लालजी उपाध्याय दादरा नगर हवेली येथून बेकायदेशीररित्या अवैध दारू वाहतूक करताना पकडण्यात आले आहे। तलासरी तालुक्यातील उधवा नवापाडा येथे ही कारवाई करण्यात आली। रत्नेश लालजी उपाध्याय हा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गांगडेपाडा येथील रहिवासी आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नेश उपाध्याय हा बेकायदेशीरपणे दादरा नगर हवेली येथील दारूचा माल तो आपल्या महिंद्रा बोलेरो पिकअपने उधवा तलासरी रोडने गुजरातमध्ये वाहतूक करीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली। यावेळी पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअपसह 13,24,000 रुपयांचा विनापरवाना मुद्देमाल हस्तगत केलाय। तर या प्रकरणी आरोपी विरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे व प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे, पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल, सहाय्यक फौजदार हिरामण खोटरे, पोलीस हवालदार प्रवीण चौरे व पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी केली। दरम्यान तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की आपल्या परिसरात कुठेही अवैध जुगार, गुटखा, अंमली पदार्थ किंवा अवैध दारू वाहतूक होत असल्याचे आढळल्यास त्यांनी मोबाईल क्रमांक 9623961000 पुन्हा एकदा मी बोलते 9623961000 या नंबरावर संपर्क साधावा आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।